रेकॉर्ड करतील आपला पनवेल ते कर्जत हे रेल्वे मार्गिकेचं काम 90% पूर्ण झालेले आहे आणि या मार्गावरती थोड्या दिवसामध्ये ट्रेन आपल्याला पाहिलं तर लोकांच्या सेवेसाठी धावणार आहे। कर्जत रेल्वे स्टेशन एक आधुनिक रेल्वे स्टेशन आपण करतो आहे, कारण पनवेल रेल्वे स्टेशनला आधुनिक रेल्वे स्टेशन करण्याचं काम रेल्वे विभागाने सुरुवात केलेली आहे। पनवेलला जोडणारा दिवा असेल, कल्याण असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून असेल, उरण असेल आणि नवीन होणारा मार्ग कर्जतपर्यंत आणि पुढे जाणारा गोव्याचा काही ट्रेन आहेत त्या पूर्णपणे कर्जतवरून सुटतात आणि कर्जतला येतात। म्हणून कर्जत रेल्वे स्टेशनवरून रोज 3-3.5 लाख प्रवासी प्रवास करतात आणि या प्रवासांच्या सोयीसाठी कर्जत रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचं करण्याचं काम मी जवळपास 2016पासून पाठपुरावा करून आता ते काम मार्गपथावरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये काम झालेलं आहे। त्या ठिकाणी सरकते जिने असतील, लिफ्ट्स असतील, प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक अशी खिडकी असेल, बसण्याची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छतेची व्यवस्था, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती पार्किंगची व्यवस्था करतो आहे। जवळपास प्लॅन आम्ही बनवलेला आहे 7 फ्लोअर पार्किंगचे करतो आहे, त्याच्यामध्ये 2 फ्लोअर हे मॉल टाईप असतील उद्योगाला चालना देण्याच्या संदर्भामध्ये। प्राथमिक सर्व स्तरावरती आपण आता 4 मजले बांधतो आहे आणि हे सगळं करत असताना त्या भागामध्ये चाललेली कामं प्लस तिथले लोकल प्रतिनिधी बरोबर होते, पनवेलचे महापौर होते, नगरसेवक होते, त्यांनी काही सूचना केलेल्या आहे। शेवट एखादी तक्रार घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिक जातात, प्रवासी जातात आणि म्हणून त्यांच्याकडे ज्या तक्रारी होत्या त्याही तक्रारी आम्ही लक्षात घेऊन मी रेल्वेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे आणि भविष्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशाला मिळणाऱ्या सोयी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा राहू नये आणि म्हणून आजची व्हिजिट मी त्या ठिकाणी दिली। पनवेलनंतर आम्ही सांजे, पोंजे, चौक या रेल्वे स्टेशनला पाहणी दौरा केला, ज्या ठिकाणी टर्नलचं काम पूर्ण झालेलं आहे। पोंजे आणि चौकच्या मध्ये त्या टर्नलला देखील भेट दिली, ते देखील काम पाहिलेलं आहे आपण पाहतो। त्यानंतर मी स्वतः आमचे या विभागातील आमदार महेंद्र शेठ माझ्याबरोबर आहे, आम्ही कर्जत रेल्वे स्टेशनचे नव्यानं होत असलेल्या याची सगळी पाहणी केली। या मार्गिकेवरती लोकल गाड्या येणाऱ्या लोकल गाड्या जवळपास 15 लोकल गाड्या 15 प्लॅटफॉर्म केलेले या ठिकाणी थांबतील आणि या ठिकाणी सुटतील। तरी जुनं जे रेल्वे स्टेशन आहे कर्जत रेल्वे स्टेशन याला जोडण्याच्या संदर्भामध्ये मी अधिकाऱ्यांना काही सूचना केलेल्या आहेत। जो ओव्हरब्रिज आहे रेल्वेचा चौकपासून येणारा 4 फाट्यापासून, तर त्याला देखील तो रुंदी करून नवीन करण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या MSRDC आणि रेल्वे विभाग या दोन्हीच्या संयुक्त उद्यमातून मी स्वतः आमदार साहेब लक्ष घालून ते पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करणार आहे। बऱ्याचशा समस्या आहेत, प्रवासी मोठ्या संख्येनं वाढतात प्रवास करणाऱ्या, दक्षिण भारतामध्ये जाणाऱ्या अनेक गाड्या या कर्जतच्यापासून जातात, पुढं जातात। तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो, रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय या बजेटमध्ये घेतलेला आहे। मुंबईपासून पुणे, पुढं बँगलोर आणि त्याच्या पुढं हैदराबाद, पुण्यापासून 2 शहराला जोडणारा फास्ट ट्रेन चालवण्याच्या संदर्भामध्ये जवळपास 18,000 कोटी रुपयाचं बजेट तरतूद या बजेटमध्ये रेल्वेने केलेली आहे आणि भविष्यामध्ये ती फास्ट ट्रेन चालत असताना त्याचा फायदा देखील या परिसरातील प्रवाशांना होणार आहे। CSTपासून सुटणारी ती रेल्वे गाडी 47 मिनिटात पुण्यामध्ये जाणार आहे। मी मध्यंतरी माननीय रेल्वे मंत्र्यांच्याबरोबर या संपूर्ण परिसराचा दौरा केल्यानंतर त्यांना काही सूचना केल्या होत्या। रेल्वे विभागाने कर्जत ते लोणावळा दरम्यान टनल करून त्याचा देखील DPR पाहिला होता, पण ते खर्च देखील 10,500
कोटीच्या वर जात होता आणि कर्जतच्या पनवेलच्या कर्जतपासून लोणावळ्यापर्यंतच्या काही भागामध्ये 3.5 मीटर जवळपास 350 मीटर ते स्टेशन खाली जात होतं, खर्च वाढत होता आणि म्हणून रेल्वे मंत्र्यांनी पुन्हा एक DPR करायला सांगितलं. तो DPR आता आलेला आहे आणि त्या DPRच्या माध्यमातून सरळतेने या ट्रेन्स प्रवासांनी करता येईल या दृष्टिकोनातून रेल्वे विभागाने प्रयत्न चालू केलेले आहेत. कर्जतला सर्वाधिक गाड्याचा थांबा मिळावा या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न करत आहे. या भागातील रेल्वे प्रवासी संघटना, काही प्रतिनिधी सातत्यानं मागणी करत आहे. कर्जत रेल्वे स्टेशन मॉडेल रेल्वे स्टेशन करण्याच्या संदर्भात मी स्वतः लोकसभेत देखील मागणी केली. या बजेटवरती शिवसेना पक्षाच्या वतीनं मी स्वतः रेल्वेमध्ये सहभाग घेतला होता बजेटमध्ये बोलण्यामध्ये. आणि कर्जत रेल्वे स्टेशन एकमेव रेल्वे स्टेशन आता राहिलेलं आहे, ज्याचं या संपूर्ण परिसराचे रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचे झाले आहेत. त्याच पद्धतीने आपण खोपोली रेल्वे स्टेशनचा देखील विस्तार करतो आहे. याच पद्धतीने आता नेरळ स्टेशनचं काम पूर्णत्वाला येते, पनवेल रेल्वे स्टेशनचं काम पूर्णत्वाला येते आणि यामध्ये असणारे अनेक रेल्वे स्टेशन मी त्याचा उल्लेख आता केला, ते सगळे रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचे होते. तुम्हाला मी सांगतो, पुढच्या कालावधीमध्ये कर्जत रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं रेल्वे स्टेशन बनवतो आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहू नये म्हणून मी स्वतः आमदार साहेब या ठिकाणी राज्य सरकार आणि रेल्वे विभाग यांच्या माध्यमातून ओव्हरब्रिज करणं असेल, या कॉरिडॉरपासून जुन्या कर्जत रेल्वे स्टेशनला जोडण्यासाठी एक मार्गिका तयार करून प्रवाशांच्या सोयीसाठी ती देखील उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करतो आहे. आपण पाहिलं असेल की आता मुंबईचा सगळा परिसर मोठ्या संख्येने वाढतो आहे. राज्य सरकारने रस्त्याचे जाळं निर्माण करण्याचं काम केलं आहे. अटल सेतूपासून नवीन मार्ग चौकपासून परत तो पुण्याला जोडणारा होतो आहे. त्यामुळे हा सगळा परिसर प्रचंड मोठ्या संख्येनं वाढणार आहे. वाधवांसारखं नवीन पोर्ट त्याच ठिकाणी एअरपोर्ट तयार होतं आहे. पनवेलला होणारं एअरपोर्ट, त्या एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी रेल्वे आणि मेट्रोनी करण्याचं काम करतं आहे. पुढं भविष्यात ती मेट्रो इथपर्यंत पण येऊ शकते आणि या सगळ्या सुविधा देत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये आणि म्हणून ती आज सकाळपासून मी खरं तर सकाळी 10:30 वाजल्यापासून पनवेलपासून सुरुवात केली. आम्ही ती व्हिजिट दिलेली आहे. ज्या ज्या समस्या आहे नागरिक या परिसराची प्रवासी संघटना सातत्यानं सांगतात. काही संघटना मला अप्रोच देखील होतात. माझी विनंती राहीन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना देखील की शेवट लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्यानं तुमची बाजू मांडतो, परंतु प्रत्येक गोष्टीला रेल्वे विभाग सकारात्मक राहील असं नाही. तो जनतेचा रेटा देखील तेवढाच राहिला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही देखील प्रयत्न करतो आहे. आपले प्रयत्न सगळ्यांचे चालू आहे. परंतु मी तुम्हाला खात्री देतो, येणाऱ्या कालावधीमध्ये कर्जतचा रेल्वे स्टेशन आणि या परिसरातील प्रवासीसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं रेल्वे स्टेशन उभं राहतं आहे. ते काम पूर्णत्वाला येते आणि त्याची पाहणी म्हणून आज आम्ही आलो. त्याच्यामध्ये काही थोड्या बहुत कमतरता आहे. मी काही सूचना देखील येताना अधिकाऱ्यांना केलेल्या आहे की भविष्यामध्ये त्या कमतरता राहू नये. या ठिकाणी येत असताना काही मागण्या देखील केल्या, विशेष ट्रेन चालू करावी महिलांसाठी. खरं तर ही मागणी रास्त आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून सातत्यानं प्रयत्न करतात. रेल्वे विभाग देखील महिलांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सातत्यानं खबरदारी घेतात आणि म्हणून एक चांगली मागणी केलेली आहे. भविष्यामध्ये या मार्गिकेवरती आपली बाजू केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाला, मंत्रालयाला मांडण्याचं काम मी करेन. परंतु हे सगळं होत असताना, दळणवळणाची सुविधा मोठ्या संख्येनं वाढत असताना आपल्याला ज्ञात असेल राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन एक मार्ग कर्जतपासून पुढं पुण्याच्या दिशेनं नवीन एक मार्ग देखील त्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. पुढं भीमाशंकरला जाणारा मार्गाची माननीय मुख्यमंत्र्यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी या अटल सेतूपासून चौकपासून मार्गिकेची रस्त्याची बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे. या सगळ्या करत असताना लोकांच्या सुविधांसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. मी तुमच्या माध्यमातून खास करून सांगतो, जुना NH4 आणि सध्याचा NH48 या मार्गिकेवरती खोपोली या ठिकाणी रुंदीकरण होऊन तिथं ब्रिजची व्यवस्था करावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे. तो खरं तर राज्य सरकारकडे तो हस्तांतर केलेला आहे देखभाल दुरुस्तीसाठी. गेल्या आठवड्यामध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी माझी बैठक झाली त्या संदर्भामध्ये.
आणि राज्य सरकारच्या MSRDCच्या माध्यमातून त्या रस्त्याचा प्रस्ताव त्याला NOC मिळण्याच्या संदर्भामध्ये तो विभाग MSRDCचा तो पाठवतो आहे आणि MSRDCने त्याला विशेष तरतूद खरं तर ठेवलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की MSRDC या परिसरामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करते आणि म्हणून चौकच्या बाबतीमध्ये जिथं चौकचा काही एरिया आहे तिथं लोकांची मागणी होती, काही अपघात होत होते, तर तो देखील रस्त्याच्या बाबतीमध्ये MSRDCने प्लॅन केलेला आहे. एकंदरीत रस्त्याच्या बरोबर रेल्वेचं जाळं आणि रेल्वेच्या सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करतो आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये काही नागरिकांना देखील आव्हान असेल, आपल्याकडून काही सूचना असेल तर आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधी, आमदार आणि मी, दोन्ही लोकप्रतिनिधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा पाठपुरावा करून त्या पूर्ण करायला लावूच. परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा या परिसराचा विकास खरं तर रस्ते, रेल्वे या माध्यमातून होतं. लोकांना या दळणवळणाच्या माध्यमातून या परिसरामध्ये चांगल्या सुखसोयी देखील प्राप्त होतील. हा सगळा डेव्हलप होत असताना आपण देखील सगळ्यांनी या सगळ्या म्हणजे असलेल्या परिस्थिती देखील करावं की एक चांगलं काम आपल्या परिसरामध्ये होतं आहे आणि त्या चांगल्या कामाच्या माध्यमातून आज आम्ही दौरा केला आणि ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी देखील मी सांगितलेल्या आहेत. भविष्यामध्ये ज्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून अधिक वेगानं हा परिसर वाढतो आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. धन्यवाद.